राज्यभरातील नमोच्या पात्र शेतकऱ्यांना अखेर मोठा व चांगलाचा दिलासा मिळाला आहे। कारण की आता नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये इतकी रक्कम जमा सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। पात्र शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळाला। नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा झालेले आहेत। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट केलं। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्णपणे 4,000 रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। म्हणजे की जे शेतकरी पात्र आहेत, पात्रता सुद्धा सरकारमार्फत ठेवण्यात आलेली होती। त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आता तुम्हाला शोधायचं आहे की आपण त्या पात्रतेमध्ये बसत आहोत का, हे सुद्धा शोधणं अतिशय आवश्यक आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आता पात्रतेमध्ये आपण आहोत का हे शोधणं अतिशय आवश्यक आहे। ते कोणतं काम आहे जे तुम्ही कराल व त्यामध्ये तुम्ही पात्र ठराल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट केलं। व पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता हप्त्याचं वितरण सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। आता स्वतः देवेंद्र फडणवीस तथा एकनाथ शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा सोडण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळवून देण्याचं काम या शासनाने केलेलं आहे। म्हणजेच की आता 2 महिन्याचे पैसे एकत्रपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका। फक्त आता 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता हप्त्याचं वितरण सुद्धा झालेलं आहे। म्हणजेच की आता कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। पात्र जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। म्हणजेच की कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। बघा आता पूर्णपणे या पात्र जिल्ह्यामध्ये हप्ता सुद्धा विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर हप्त्याची रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली असून तुम्हाला मोठा फायदा आणि मोठा दिलासा मिळाला आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा दिलासा मिळाला आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। बघा, जर आपण पात्र जिल्ह्यामध्ये राहत असाल व तिथे राहून शेती करत असाल तर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते एकत्रपणे म्हणजेच की 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे जमा सुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा दिलासा मिळाला आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा दिलासा, चांगलाचा दिलासा मिळाला आहे। कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही।
जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि मोठा दिलासा मिळाला आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमासुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमासुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे, कारण की आता बघा, आज नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये बघा शेतकरी मित्रांनो, इतकी रक्कम पात्र जिल्ह्यामध्ये आता वाटप सुद्धा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. पात्र जिल्ह्यामध्ये पूर्णपणे डीबीटीचं काम ओके झालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मोठा फायदा अखेर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मोठा चांगलाच दिलासा अखेर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे, जमा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. या पात्र जिल्ह्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, पात्र जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चलायचं आहे. पात्र जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत. पात्र जिल्ह्यामधील जर तुम्ही रहिवासी असाल, इथे राहून जर तुम्ही शेती करत असाल तर या ठिकाणी पूर्णपणे रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. फक्त आता यामध्ये बघत चला. आता बीड जिल्हा बघा, बीड असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघत चला, बीडमधील गेवराई तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, माजलगाव असेल, केज असेल, त्याचप्रमाणे बघा धारूर असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, वडवणी असेल, परळी असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, परळी, अजून खूप सारे जिल्ह्यांची यादी पुढे बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता चॅनलला सबस्क्राईब करून टाका. येणाऱ्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची व तालुक्याची यादी पुढे बघणार आहोत. त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमचा जिल्हा व तालुका नक्की कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करू. भेटत आहोत अशा नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.